नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 1 एप्रिल 2026 वार आहे बुधवार. या दिवशी आहे चैत्र पौर्णिमा आणि 2 तारखेला हनुमान जयंती आहे, तर 2 तारखेला पौर्णिमा ही समाप्त होणार आहे. तर आता आपण जे दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतो घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने, ते आपल्याला कधी करायचं आहे तर ते आपल्याला 1 तारखेला करायचं आहे. 2 तारखेला आपल्याला करायचं नाही आहे. 2 तारखेला फक्त आपल्याला उपवास करायचा आहे. तर चैत्र पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे बघा, तुम्हाला एक तरी पारायण नक्की करायचं आहे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं. तर बघा, ज्यावेळेस तुम्ही या ग्रंथाचं एक तरी पारायण कराल ना, त्यावेळेस तुमच्याकडनं तुमच्या कुलदेवीची सेवाही घडणार आहे. तर आपल्याकडनं जशी आपल्या स्वामींची, आपल्या गुरूंची सेवा घडते, तसंच बघा आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतांची सुद्धा आपल्याकडनं सेवाही घडली पाहिजे. कारण कुलदेवी असते ती आपली आई असते आणि कुलदेव असतात ते आपले वडील असतात. तर आता चैत्र पौर्णिमा ही कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, त्याच्यासोबतच आपल्याला कुलदेवीची सेवा अशी कोणती करायची, कोणते मंत्रसूत्र बोलायचे आहे आपल्याला, आणि दुर्गा सप्तशती ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल ते कसं करायचं आहे, तर या संदर्भात संपूर्ण माहिती आहे. व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही व्हिडिओ चेक करा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.